नमस्कार. आपलं स्वागत आहे महासरकारी नोकरी या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. इथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या सरकारी भरतींची संपूर्ण, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती. अगदी जिल्हा परिषद पासून ते केंद्र सरकारच्या मोठ्या भरतींपर्यंत. पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड पद्धती आणि अभ्यास टिप्स सगळं काही एकाच ठिकाणी. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हा चॅनल आहे तुमच्यासाठीच. आजच सबस्क्राइब करा आणि मिळवा दररोज भरतीची अपडेट सर्वात आधी. बेल आयकॉन दाबा आणि कोणतीही संधी गमावू नका. महासरकारी नोकरी, तुमच्या स्वप्नातील नोकरीकडे एक पाऊल. नमस्कार. महासरकारी नोकरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोल्हापूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या 2026च्या भरतीबद्दल बोलणार आहोत. चला तर मग याची संपूर्ण आणि अचूक माहिती घेऊया. हो, अगदी बरोबर. ही खरंच एक सुवर्ण संधी आहे, विशेषतः अशा अनुभवी अधिकाऱ्यांसाठी ज्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू व्हायचंय ना, त्यांच्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने ही एक उत्तम संधी आणली आहे. मग आता प्रश्न येतो की ही संधी नक्की कोणत्या पदांसाठी आहे? चला तर मग पदांचा सविस्तर तपशील बघूया. तरी भरती खास करून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी आहे. यामध्ये उपनगर नियोजक, उप अभियंता यांत्रिक, सहाय्यक नगर नियोजक आणि सहाय्यक अभियंता यांत्रिक यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. म्हणजे बघा, ज्यांच्याकडे अनुभव आहे ना, त्यांच्यासाठी हे एक मोठं पाऊल ठरू शकतं. आणि या सर्व पदांसाठी मिळून एकूण 10 जागा उपलब्ध आहेत. जागा मर्यादित आहेत, त्यामुळे जराही वेळ न दवडता तयारीला लागायला हवं. आणि हो, ह्या नोकरीचं ठिकाण आहे आपलं ऐतिहासिक शहर कोल्हापूर. त्यामुळे जे उमेदवार कोल्हापुरातच राहून काम करण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी तर ही खूपच चांगली बातमी आहे. ओके, आता वळू या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे अर्ज प्रक्रिया आणि तारखा. याकडे विशेष लक्ष द्या, कारण एकही चूक होता कामा नये. ह्या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. अर्ज प्रक्रिया 20 एप्रिल 2026ला सुरू होते आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 मे 2026. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. वेळेवर अर्ज सादर करणं खूप महत्त्वाचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन नाही आहे, तर ती पूर्णपणे ऑफलाईन आहे. म्हणजे आपल्याला अर्ज भरून तो प्रत्यक्ष पाठवावा लागणार आहे. आता पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर संबंधित पदासाठी, म्हणजे विशेषतः वर्ग 1 किंवा वर्ग 2 यांत्रिक अभियंता म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक आहे. आणि निवड प्रक्रियेबद्दलची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे कोणतीही लेखी परीक्षा नाहीये. निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे, ज्यामुळे तुमचा अनुभवच तुमच्या कामी येणार आहे. चला, आता आपण या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया, म्हणजे अर्ज नक्की पाठवायचा कुठे हे पाहूया. आपला पूर्ण भरलेला अर्ज या पत्त्यावर पाठवायचा आहे. पत्ता काळजीपूर्वक नोंदवून घ्या. कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, कार्यालय व नोंदणी विभाग, कोल्हापूर. पत्ता पुन्हा एकदा तपासा आणि अर्ज वेळेपूर्वी पोहोचेल याची खात्री करा. या भरतीबद्दल अधिकृत जाहिरात किंवा इतर कोणतीही माहिती हवी असेल तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या. वेबसाईट आहे kolhapurcorporation.gov.in. तर ही होती कोल्हापूर महानगरपालिकेच्या भरतीबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. आता जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी लगेच तयारीला लागायला हवं. सरकारी नोकरीच्या अशाच ताज्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि गरजू उमेदवारांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसोबत. धन्यवाद.